अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप महत्त्वाचा प्रश्न होता की श्राद्धाचे जेवण जेवावे का. तर श्री नवनाथ या ग्रंथाचा 9वा अध्याय पूर्ण बघा. येथे थोडक्यात देत आहोत. बंगाल देश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयाळपती हिला मुलं होत नव्हती, म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ तिला भस्म देतात व जातात. ती ते भस्म उकिरड्यात टाकते. 12 वर्षांनी नाथ पुन्हा येतात तेव्हा हकीकत कळते. ते उकिरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात. त्याला ते नाव गोरक्ष देतात. गोरक्षनाथ यांस घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना त्यांना कनकगिरी ग्रामात भूक लागते. तर तिथे थांबून गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी ते पाठवतात. तर एका गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते. गोरक्षाने भिक्षा मागितली. तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले. कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आले आणि गुरुपुढे ठेवले. नाथ जेवले. त्यांना त्यातील वडा खूप आवडला. गोरक्षाला वडा आणण्यासाठी पाठवले. गोरक्ष गेला. बाई म्हणाली, पुन्हा फुकट देणार नाही, गुरुसाठी पाहिजे ना. मग डोळा काढून ते गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला. बाईला वाईट वाटले. तिनं ताट काढून दिले आणि डोळाही दिला. हाताने डोळा झाकून ताट गुरुपुढे ठेवले. काय झालं ते कळाले. गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले. तर जेवण कशाचे होते? श्राद्धाचे. कोणी खाल्ले? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी. कोण आहेत ते दोघे? आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढविला ते. त्यांनी श्राद्धाचे जेवण केले. 2दा मागून केले. त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आणि ते आपण कोण आहोत की श्राद्धाचे जेवण नाकारणारे. त्यामुळे श्राद्धाचे जेवण न करण्यामागे असं कोणतंही कारण नाही की आपण श्राद्धाचे जेवण करू शकत नाही. जर एवढे मोठे सांप्रदायिक लोकातील जर ते जेवण करू शकतात तर त्यांच्यापुढे आपण कोण आहोत. त्यामुळे श्राद्धाचे जेवण कधीही नाकारू नये. अन्न हे परब्रह्म आहे. श्री स्वामी समर्थ.